हाय हॅलो नमस्ते. ही रेसिपी नक्कीच बघा जेणेकरून तुमच्या फायदेशीर होईल आणि तुम्ही कुठे पिकनिकला वगैरे जात असणार तर तुमच्या नक्कीच कामी येईल. तर त्यासाठी मी ते पाणी घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर ते मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम केल्यानंतर बघू शकता इथे गूळ वितळून गेलेला आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गुळाचं जे पाणी आहे ते कोमट घ्यायचं आहे. आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही पूर्ण. कोमट पाणी मी गाळून घेतलेलं आहे जेणेकरून गुळामध्ये जे काही घाण असेल कचरा असेल तो निघून जातो. आणि थोडं थोडं करून लागता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. कणिक मळून घ्यायची आपल्याला. जसं आपण पोळींचा डो करतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आणि हे बघा मळलं गेलं मस्त सॉफ्ट डो झालेला आहे आणि तेल लावून मी मस्त मळून घेतलेलं आहे. अजून तर इथे छोटासा गोळा घेऊन घेतलेला आहे. पुरी लाटून घ्यायची आपल्याला आणि ती पुरी तळून घ्यायची. तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्त अशा टम्म पुऱ्या फुलतात. तुम्ही कुठे पिकनिकला गेले किंवा तुम्हाला असं काहीतरी वेगळं खाऊशी वाटलं तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बघा.